नमस्कार मित्रांनो, मनीयुग ऑडिओ सिटीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. कल्पना करा, तुमच्यासमोर एक संधी आहे, मोठं स्वप्न साकार करण्याची. पण त्या संधीला जवळ जायचं धाडस तुमच्याकडे नाही का? कारण आत कुठेतरी एक आवाज सांगतो, तू नाही करू शकत. हा आवाज कुठून येतो? तो तुमचा आहे का? की समाज, अनुभव, अपयश यांचं सावट आहे? आज आपण त्या आवाजाशी लढणार आहोत. आज आपण आत्मविश्वास म्हणजे काय, तो का कमी होतो आणि तो वाढवण्यासाठी काय करायचं हे शोधणार आहोत. हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका, कारण तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथूनच होणार आहे. आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर ठाम विश्वास. मी हे करू शकतो ही भावना. आत्मविश्वास म्हणजे परिपूर्णता नाही, तर प्रयत्नांची तयारी. तुमचं आपण कोण आहोत याचं उत्तर स्पष्ट असणं. उदाहरण, एका सामान्य विद्यार्थ्याने ज्या सगळ्यांनी तू नाही करू शकत असं म्हटलं, त्याच्या मेहनतीनं आणि आत्मविश्वासानं IAS झाला. आत्मविश्वास का कमी होतो? बालपणातले अनुभव, टोमणे, तुलना, अपमान, सामाजिक दबाव, लोक काय म्हणतील, अपयश, एकदा पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची हिंमत न मिळणं, सोशल मीडिया, सतत दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना. उदाहरण, एका यूट्यूबरने सुरुवातीला 10 व्हिडिओवर 10 व्ह्यूज मिळवले, पण तो थांबला नाही, कारण त्याला स्वतःवर विश्वास होता. आत्मविश्वास वाढवायचे 7 पक्के उपाय. 1. छोट्या सवयी ठरवा आणि पाळा. सेल्फ रिस्पेक्ट लहान यशातून उगम पावतो. डेली अफर्मेशन बोला. मी हुशार आहे, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करतो. जास्त वाचा, ज्ञान म्हणजे ताकद. फिजिकल फिटनेस ठेवा. शारीरिक घडणीतून मानसिक ताकद येते. अपयश स्वीकारा आणि त्यातून शिका. चांगली संगत निवडा. परफॉर्मन्सपेक्षा प्रोग्रेसवर लक्ष ठेवा. उदाहरण, सचिन तेंडुलकरचं उदाहरण. कित्येकदा अपयश आलं, पण प्रत्येक वेळी आत्मविश्वासानं उभा राहिला. मानसिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास. ध्यान आणि ब्रीथिंग टेक्निक्स. आपल्या विचारांना शब्दात उतरवणं. यशाची कल्पना करणं. डोळे बंद करा. स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून पहा. तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. लोक टाळ्या वाजवत आहेत. त्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या. आत्मविश्वास जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येतो. विद्यार्थी, परीक्षेच्या वेळी, तरुण, करिअर निवडताना, नोकरी, प्रमोशनसाठी बोलताना, महिलांसाठी स्वतःच्या मतासाठी उभं राहणं, उद्योजक, रिस्क घेऊन व्यवसाय वाढवणं. उदाहरण, एका गृहिणीने स्वयंपाक करता करता यूट्यूब चॅनल सुरू केला आणि आज लाखो व्ह्यूज मिळवते. स्वमूल्यमापन आणि सतत आत्मविश्वास वाढवत ठेवणं. दर आठवड्याला स्वतःचं मूल्यांकन करा. मी आज काय शिकलो स्वतःला विचारा. चुकांपासून पळू नका. आत्मविश्वास वाढवण्यासाठी डायरी. मी काय केलं आणि त्यातून काय शिकलो लिहा. मी कोण आहे, काय बनू शकतो याचं उदाहरण, उत्तर दर 15 दिवसांनी अपडेट करा. आपल्या आयुष्यात आत्मविश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तो दुकानात विकत मिळत नाही. तो मिळतो अनुभवातून, प्रयत्नातून आणि स्वतःवरच्या विश्वासातून. आजपासून एक गोष्ट ठरवा. मी माझ्या प्रत्येक निर्णयात माझं मन, माझा आत्मा आणि माझा आत्मविश्वास गुंतवणार. जर हाच आत्मविश्वास परत मिळवायचा असेल, तर आजपासून ही 7 पद्धती अंमलात आणा. आणि हो,
या एपिसोडचं एकूण काय शिकलात ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद.